प्रिय श्रोते हो, आज आपण नामाची महिमा शृंखलेच्या 6व्या उपाख्यानमध्ये एक अत्यंत सूक्ष्म आणि गूढ विषयावर चिंतन करणार आहोत, नामरूपाचा संबंध। हे नुसते तत्वज्ञान नाही तर आत्मानुभवाच्या दिशेने नेणारा आध्यात्मिक मार्ग आहे। आपण रोज देवाचे नाम घेतो, राम, कृष्ण, विठ्ठल, शंकर, गोविंद, श्री स्वामी समर्थ। पण कधी विचार केला आहे का की ह्या उच्चारलेल्या नामाचा त्या देवाच्या रूपाशी काय संबंध आहे? फक्त शब्द आणि प्रतिमा एवढंच नातं आहे का? नाही, त्यामध्ये दैवी चेतनेचा एक अदृश्य सेतू असतो, नामातून रूपाकडे आणि रूपातून परमात्म्याकडे नेणारा। जसे आग आणि उष्णता वेगळी नाहीत, तसेच नाम आणि रूप वेगळे नाहीत। राम म्हटलं की केवळ ध्वनी ऐकू येत नाही, तर त्या ध्वनीत श्रीरामाचे तेज, करुणा आणि दिव्यता मिसळलेली असते। नाम उच्चारताना त्या नामामध्ये रूप जागृत होतं। हाच नामरूपाचा गूढ संबंध आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेताची भावे राम प्रगट झाला, नाही त्याचे ठिकाण नामची रूप झाला। हेच तर सूचित होतं की नाम हे फक्त शब्द नाही, तर त्या शब्दातून प्रकट होणारं रूप देवाचा सजीव अनुभव आहे। आपण नाम घेतो आणि जसा जसा आपला भाव वाढतो तसं तसं त्या नामाच्या मागे असलेलं रूप आपल्या अंतःकरणात प्रकट होऊ लागतं। जसे सूर्याचं तेज आपण आरशातून पाहतो, तसेच परमात्म्याचं तेज आपण नामरूपातून पाहतो। नाम म्हणजे तो आरसा जो रूपाचे ओझरते दर्शन दाखवतो। नामाशिवाय रूपाचा अनुभव अपूर्ण राहतो आणि रूपाशिवाय नाम निर्जीव वाटतं। म्हणूनच साधनेत दोघांचा संगम आवश्यक आहे। नाम घ्यावं आणि त्या नामात रूपाचं ध्यान करावं। काही जण म्हणतात, मी देवाचं रूप ध्यानात आणू शकत नाही, पण संत सांगतात, नाम घेत रहा, रूप आपोआप प्रकट होईल। जशी बीज रुजली की हळूहळू अंकुर बाहेर येतो, तशी नामाची बीज मनात पेरली की काही काळानंतर रूपाचं दर्शन अंतःकरणात होतं। एक सुंदर उदाहरण घ्या। तुम्ही गंगे असं नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर गंगेचं निर्मळ पवित्र जल, तिचा प्रवाह, तिचं संगीत उभं राहतं। तसंच कृष्ण म्हटलं की मनात बासरीचा मधुर नाद, नंदघरीचा बालकृष्ण किंवा कुरुक्षेत्राचा गीतागायक प्रकट होतो। हेच नामरूपाचं अद्भुत रहस्य आहे। नाम आणि रूप हे एकाच सत्याचे दोन पैलू आहेत। नाम हे रूपाचा ध्वनी आहे आणि रूप हे नामाचं दर्शन। नामाशिवाय रूप अंधारात आहे आणि रूपाशिवाय नामाला अर्थ नाही। म्हणून भक्त नाम घेता घेता त्या नामाच्या रूपाचं चिंतन करतो, मग त्या चिंतनातून परमात्म्याशी एकरूप होतो। शेवटी हे समजून घेऊया की नाम म्हणजेच रूपाचा जिवंत स्पंदन। नामाचा जप म्हणजे देवाशी संवाद, रूपाची ध्यान म्हणजे त्या संवादाला आकार। जेव्हा नाम आणि रूप दोन्ही एकत्र येतात तेव्हा भेद संपतो, भक्त आणि भगवंत एक होतात। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम घेताची नामी रूप भेटे, भावे दावो निज घरी। अर्थात नाम घेताना जसा भाव निर्मळ आणि एकाग्र होतो, तसा देवाचं रूप अंतःकरणात प्रकट होतं आणि आपण आपल्या निज घरा म्हणजेच आत्मस्वरूपात परत येतो। म्हणूनच प्रिय श्रोते हो, फक्त ओठांनी नव्हे तर हृदयाने नाम घ्या। नामातच रूप आहे आणि त्या रूपात परमेश्वर। जिथे नाम आहे तिथे रूप आहे आणि जिथे रूप आहे तिथे तोच तो चैतन्य स्वरूप हरी आहे। नाम, रूप आणि परमात्मा हे तिन्ही एकच आहेत, फक्त अनुभूतीची पातळी बदलते। चला तर प्रेमाने आणि श्रद्धेने हरिनाम घेऊया। ओम शांतीः शांतीः शांतीः।